नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा दिवस आहे, कारण आज आहे मार्गशीर्ष अमावस्या. बघा, प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष अमावस्या ही इतर अमावस्यांपैकी अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र अमावस्या मानली जाते. खरं तर अमावस्या तिथी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी, आपल्याला जर कुठल्याही वाईट शक्तींचा काही त्रास असेल, काही बाधा असेल, कुणाची नजर लागत असेल किंवा कुणाचं शत्रुत्व असेल, तर हे सगळं दूर करण्यासाठी अमावस्या तिथी ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्येचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. जरी आज तुम्हाला खूप काही करणं शक्य नसेल, इच्छा असूनही तुम्हाला काहीच करता आलं नसेल, चालेल. पण तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही बाधा असेल, सतत नजर लागत असेल, व्यवसायात अपयश येत असेल, नोकरीत प्रगती होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत घरात कलह होत असतील, आजारपण येत असेल किंवा काही वाईट शक्ती तुम्हाला त्रास देत असतील, घरातलीच लोक तुम्हाला त्रास देत असतील, तर हा उपाय नक्की करा. आज संध्याकाळी किंवा रात्री कापूरसोबत मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे. ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या घरात जाळायच्या आहेत. या काही वस्तू तुम्ही अमावस्येला घरात जाळायला सुरुवात केली, तुम्हाला सांगते 100% त्याचा फरक जो आहे तो दिसायला सुरुवात होईल. घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल, घराची बांध खुली होईल, घरामध्ये सकारात्मकता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीत यश मिळून तुमची प्रगती होईल. आता आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला एकतरी शत्रू असतो. कधी तो घरातला असतो, कधी तो नात्यातला असतो, कधी तो जवळचा असतो, तर बऱ्याच वेळा आपलाच मित्र आपला शत्रू बनतो. असा कुठलाही तुमचा शत्रू असेल, त्याचा नाश करण्यासाठी, म्हणजे त्याची जी काही वृत्ती आहे ती वृत्ती संपवण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करा. आता बघा, संध्याकाळी 4च्या पुढे, रात्री 12च्या आत कुठल्याही वेळात तुम्ही उपाय करू शकता. मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे. त्यातला सगळ्यात पहिला उपाय हा तुम्हाला घराच्या उंबरठ्यासमोर करायचा आहे. आपला जो घराचा मेन दरवाजा आहे त्या मेन दरवाजाच्या समोर, आतून बाहेरून कुठेही तुम्ही बसू शकता. बघा, मुख्य प्रवेशद्वार आपल्या घरात लक्ष्मीला आणतं आणि हेच मुख्य प्रवेशद्वार आपल्या घरात अवलक्ष्मीला सुद्धा आणतं. जेव्हा घरामध्ये लक्ष्मी येते तेव्हा बरकत येते, पैसा येतो, सगळं छान असतं. पण जेव्हा अवलक्ष्मी येते तेव्हा घरामध्ये अपयश येतं, घरात कलह होतात, घरात भांडणं होतात, घरात आजारपण येते. बघा, प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात येताना तो चांगल्याच विचाराने येतो असं नाही. बरेच लोक काय करतात, आपण त्यांना बोलवतो किंवा स्वतःहून घरात येतात, पण आल्यानंतर जेव्हा आपलं घर बघतात, आपलं प्रेम बघतात किंवा काही गोष्टी, आपल्या घरात काही वस्तू असतात त्या बघतात, तेव्हा मनात विचार करतात, याच्याकडे एवढं कुठून आलं, याने एवढं कसं केलं, म्हणजे मनातून ते आपल्या घराला आणि इतर गोष्टींना नजर लावतात. त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा घरात निगेटिव्हिटी येते. अशा वृत्तीची लोक आपल्या घरात निगेटिव्हिटी आणतात. ह्याच निगेटिव्हिटीचा नाश करण्यासाठी, ही नकारात्मकता दूर करण्यासाठी, नजर, शत्रुबाधा सगळं नष्ट करण्यासाठी हा पहिला उपाय घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर करायचा आहे. जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावरती तुम्हाला एक मातीची पणती किंवा नेहमी तुम्ही ज्यात कापूर जाळता असं भांडं ठेवायचं आहे. त्या भांड्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला एक चिमूटभर तांदूळ घालायचे आहेत, त्याच्यावरती थोडे काळे तीळ ठेवायचे आहेत आणि भीमसेनी कापराचे 5 तुकडे ठेवायचे आहेत. किती? 5. आता कापूर पेटवायचा, प्रज्वलित करायचा. जसा कापूर पेटेल त्यातून एक अग्नी बाहेर पडेल, तसं त्या अग्नीमध्ये तुम्हाला तमालपत्र सोडायचे आहे. तमालपत्र म्हणजे ज्याला आपण तेजपत्ता असे म्हणतो. बघा, तमालपत्र जी घ्याल ती व्यवस्थित असावी, अख्खी असावी, चिरलेली किंवा तुटलेली नसावी. 5 तमालपत्र घ्यायचे आहेत. 5ही तमालपत्रांवरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते. म्हणजे तुमच्या घरातली कोणी त्रास देते, तुमच्या नात्यातलं कोणी त्रास देते, तुमच्या जवळचं कोणी त्रास देते किंवा शेजारचं जे तुम्हाला त्रास देते, किंवा तुमच्या आयुष्यात जी बाधा आहे, नजरबाधा आहे, शत्रुबाधा आहे, इडापिडा आहे, संकट येतात, अपघात होतात, जे काही तुमच्या आयुष्यातून तुम्हाला नष्ट करायचं आहे ते त्या तमालपत्रावरती हिरव्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या पेनाने लिहायचं आहे. नसेल तुम्ही निळा किंवा पिवळ्या रंगाचा पेन घेतला तरीही चालेल. या पेनाने तुम्हाला त्या तमालपत्रावरती ते लिहायचं आहे नाव. आता जशी ती अग्नी पेटेल, प्रज्वलित होईल, म्हणजे कापूर जसा पेटेल तसं त्यामध्ये हे तमालपत्र सोडायचं आणि फक्त स्वाहा एवढं म्हणायचं. पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं, दुसऱ्याही तमालपत्रावरती त्याच व्यक्तीचं नाव लिहून पुन्हा स्वाहा म्हणून ते सोडायचं.
अशी 5च्या 5ही तमालपत्र एक एक करत स्वाहा म्हणत तुम्हाला त्या अग्नीमध्ये सोडायचे आहेत. 5ही तमालपत्र पूर्ण जळाली, जळून त्याची राख झाली की ही राख संपूर्ण आपल्या घरभर फुंकायची आहे किंवा घराच्या बाहेर एका विशिष्ट दिशेला फुंकायची आहे. हा उपाय फक्त अमावस्येला करता येतो. एक अमावस्या तुम्ही करून बघा. 24 तासांच्या आत तुमच्या घरात असणारी निगेटिव्हिटी, त्या व्यक्तीचा त्रास किंवा जे काही वाईट असेल, जे काही तुमच्या घरामध्ये म्हणजे तुम्हाला सहन न होणार असेल, कुणाची नजर असेल, शत्रुबाधा असेल किंवा कुणाचा त्रास असेल, काही असेल, ते सगळ्याच्या सगळ्या 24 तासांमध्येच तुमच्या घराच्या बाहेर निघून जाईल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. हा उपाय तुम्हाला घराच्या उंबरठ्याच्या समोर करायचा आहे, जिथे हा उपाय तुम्हाला देवघराच्या समोर करायचा आहे, जिथे तुम्ही देवांच्या मूर्त्या वगैरे ठेवलेल्या आहेत, जिथे आपलं देवघर आहे त्या देवघराच्या समोर हा उपाय करायचा आहे. काय करायचं, देवघराच्या समोर एक छोटी प्लेट किंवा भांडं ठेवायचं, ज्यात नेहमी कापूर जळतो असं भांडं. या भांड्यामध्ये सुरुवातीला आपल्याला एक चिमूटभर पांढऱ्या रंगाचे किंवा काळ्या रंगाचे तीळ घालायचे आहे. तिळांच्या वरती आपल्याला एक अर्धा चमचा गाईचं तूप घालायचं आहे. त्याच्यावरती 2 फुलवाले लवंगा ठेवायचे आहेत, 7 काळे मिरी ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला एक 4-5 कापराचे तुकडे ठेवायचे आहेत. कापूर पेटेल, कापूर जसं तुम्ही प्रज्वलित कराल तसं त्याखाली ठेवलेले लवंग किंवा काळी मिरी असेल, तीळ असतील, हे सगळं पेटेल, प्रज्वलित होईल, ते तडतडेल. जसं त्यातून अग्नी बाहेर येईल, जसं हे प्रज्वलित होईल तसं त्यामध्ये एक लिंबू ठेवायचं आहे. जे लिंबू तुम्ही ठेवाल त्या लिंबावरती 4 वेळा त्या व्यक्तीचं नाव लिहायचं, ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे. लिंबाच्या गोल आडवं कसंही तुम्ही लिहा, पण त्या लिंबावरती 4 वेळा त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आणि हे लिंबू तुम्हाला कापायचं आहे. कापताना डायरेक्ट फोडी सेपरेट नाही करायच्या, मध्ये एक चीर घालायची, बाजूला एक चीर घालायची. चिरा वरती राहतील, कट केलेला भाग वरती राहील, अशा पद्धतीने हे लिंबू त्या अग्नीमध्ये सोडायचं. आता लिंबू पेटेल असं नाही, पण त्या लिंबाला थोडासा तरी कापराचा शेक लागेल. जसं पेटत्या अग्नीमध्ये तुम्ही हे लिंबू सोडाल तसं त्या लिंबावरती लिहिलेलं ज्या व्यक्तीचं नाव असेल किंवा ज्यासाठी तुम्ही हा उपाय करत असाल त्या व्यक्तीच्या मनोवृत्तीचा, त्या व्यक्तीच्या वाईट शक्तींचा आणि त्या व्यक्तीचा आपल्या आयुष्यातून कायमचा नाश होईल. ती व्यक्ती कधीच तुम्हाला पुन्हा त्रास देणार नाही. बघा, खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक करा, नक्की करा. ज्यांच्या आयुष्यात खूप शत्रुबाधा आहे त्यांनी आवर्जून करा.